ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील लिंगदेव गाव हे आपल्या धार्मिक परंपरामुळे तालुक्यात विशेष ओळखले जाते। येथे स्वयंभू लिंगेश्वराचे मंदिर असून दरवर्षी गुढीपाडव्याला आयोजित केली जाणारी आखाडी यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। या यात्रेमुळे लिंगदेव गावाची ओळख महाराष्ट्रासह देश-विदेशात पोहोचली आहे। गावात 2 हायस्कूल, 1 ज्युनियर कॉलेज आणि 3 प्राथमिक शाळा आहेत। मात्र या शाळांच्या परिसरात वाढत असलेल्या अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यामुळे गावातील तरुण व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे। तसेच शाळकरी मुलांनाही त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी लिंगदेव ग्रामसभेत विशेष ठराव पारित करण्यात आला आहे। लिंगदेव हे गाव साधारणतः 6000 लोकसंख्येचे असून या ठिकाणी तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय उत्तम स्थितीत आहेत। गावातील बहुतेक तरुण शासकीय सेवेत असून देशसेवेत कार्यरत आहेत। गाव मुळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असल्याने सुजलाम सुफलाम आहे। श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भगवान लिंगेश्वराच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। चौथ्या श्रावणी सोमवारी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन झाले। याशिवाय अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रयत्नातून गावाला 11 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। 15 ऑगस्ट निमित्ताने भगवान लिंगेश्वराच्या सभा मंडपात आयोजित ग्रामसभेत लिंगदेव गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली। गावकऱ्यांनी ठामपणे या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। सरपंच अमित घुमल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत उपस्थितांनी एकमताने अवैध दारू विक्री थांबवण्याचा ठराव मंजूर केला। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली। दारूबंदी समितीच्या अध्यक्षपदी कामधेनू कृषी सेवा केंद्राचे प्रमुख जालिंदर महादू कानवाडे यांची निवड करण्यात आली, तर शेतकरी पुत्र शैलेश कानवाडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। समितीचे सदस्य म्हणून गणेश कानवाडे, लिंगदेव ग्रामपंचायत सदस्या कल्पना फापाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे, ऋषी कानवडे, पत्रकार शुभम फापाळे, रोहिणी हाडबळे आणि वामन कोरडे यांची निवड झाली। समितीच्या अध्यक्षांनी गावात येणाऱ्या अवैध दारूच्या वाहतुकीवर नजर ठेवण्याचे आश्वासन दिले। ग्रामसभेत सरपंच अमित घोलप यांनी यापूर्वीही दारूबंदीचे प्रयत्न केले होते, परंतु यश मिळाले नव्हते असे सांगितले। मात्र आता ग्रामस्थांच्या सहकार्याने हा निर्णय अंमलात आणण्याचा त्यांना आनंद आहे। तसेच गावातील तरुण आणि ग्रामस्थ व्यसनाधीन होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी नमूद केले। ग्रामसभेच्या या निर्णयाचे स्वागत त्यांनी केले। यावेळी उपस्थित असलेल्या लिंगदेव गावचे माजी उपसरपंच अरुण फापाळे, तंटामुक्ती अध्यक्ष लहानू फापाळे, लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त रामकृष्ण कानवडे, निवृत्ती अमरे, उपसरपंच प्रमिला कानवडे, राहुल कोरडे, विक्रम पवार, शरद पवार, लिंगेश्वर वाचनालय अध्यक्ष सदाशिव कानवडे, पोलीस पाटील गणेश पवार, महेश फापाळे, कृषी अधिकारी नरेंद्र रामोळे, एकनाथ कोरडे, विठ्ठल कानडे, आनंदा कातोरे, गोविंद कातोरे, यमन कानवडे, अशोक कोरडे, शशिकांत फापाळे, ग्रामपंचायत सदस्य बजरंग ढोकरे, माजी उपसरपंच चेतन आढाव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पावसे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते।